नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे वाचून मला खूप प्रेरणा मिळाली आणि खूप काही शिकायला भेटलं आणि तुम्हालाही या पुस्तकाचा रिव्ह्यू ऐकून खूप काही शिकायला भेटणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ही कथा आहे समाजबाह्य नियम तोडून स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची. स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करून आपलं स्वप्न सत्यात उतरवण्याची. मित्रांनो, हे पुस्तक लिहिलेलं आहे लेखक रिचर्ड बाक यांनी आणि या पुस्तकाचं नाव आहे जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या पुस्तकातील जीवन बदलणारे विचार. हा एक समुद्र पक्षी आहे आणि कळपाने राहणाऱ्या या पक्ष्यांचं जीवन समुद्र किनाऱ्यावरती आणि समुद्रामधील मासे हे त्यांचं प्रमुख अन्न आणि हेच त्यांचं जीवन. पण या समुद्री पक्ष्यांच्या कळपातील जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल या पक्ष्याला हे जीवन नकोसं आहे. तो या रोजच्या रहाटगाड्याला कंटाळलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या उराशी एक स्वप्न बाळगलेलं आहे, ते म्हणजे मुक्तपणे आकाशामध्ये भरारी मारण्याचं. पण त्याला लवकरच त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली आणि ती म्हणजे आपल्या समाजातून बहिष्कृत होण्याची, म्हणजे जातीबाहेर होण्याची. पण जोनाथन न घाबरता आपल्या पक्ष्यांच्या पंचायतीला सांगतो की मी केलेलं कृत्य बेजबाबदारपणाचे नसून जीवनातल्या अधिक अर्थपूर्ण आणि चांगला हेतू शोधण्यासाठी केलेला आहे. आपण समुद्र पक्ष्यांनी फक्त माशाच्या तुकड्यासाठी न जगता याही पलीकडे जाऊन नवीन शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोनाथन म्हणतो, जगण्याचा अर्थ मला सापडलेला आहे. तो अर्थ समजून घेणे म्हणजे स्वतःमधील शक्तीचा शोध घेणं. ती कला हस्तगत करण्यासाठी निरंतर शिक्षणाची गरज आहे आणि याच्यातच खरी मुक्ती आहे. मित्रांनो, जोनाथन आपल्या समाजातून बहिष्कृत झाल्यावर न घाबरता आपलं कार्य, आपलं स्वप्न जगण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःवर विश्वास ठेवून आकाशात उंच भरारी घेऊन अनेक हवाई कसरती शिकतो. स्वतःला भयमुक्त करतो. स्वतःला अधिकाधिक कणखर, एकाग्र, शांत, संयमी ठेवतो. जोनाथन सीगलच्या हाती एक सत्य गवसलेलं होतं. आळस, भीती आणि राग हे समुद्र पक्ष्यांच्या दुःखाचं मूळ कारण आहे. हे दुःख त्यांच्या अल्पजीवनाचा शाप ठरू शकतं. या सर्व गोष्टींना जवळ फिरकू दिलं नाही आणि मनातून दूर हकललं की मर्यादेची बंधनं तटातट गळून पडतात आणि मग सुरू होतो मुक्त आनंदाचा प्रवास आणि दीर्घायुष्य सुंदर जगणं हे तो जाणून होता. जोनाथन याही पुढे जाऊन एका प्रशिक्षकाची भूमिका निभावतो. तो आपलं कौशल्य, आपला अनुभव केवळ स्वतःपुरता न ठेवता इतर पक्ष्यांनाही कला कौशल्य शिकवतो. ज्या पक्ष्यांना त्याच्यासारखं उंच आकाशात उडायला, भरारी मारायला शिकायचं आहे, तो म्हणतो, उडणं हा प्रत्येक समुद्र पक्ष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि उडणं म्हणजे आपलं स्वातंत्र्य उपभोगणं आणि जगण्याची नैसर्गिक गोष्ट म्हणजेच स्वातंत्र्य. तुमची आतली ऊर्जा, ज्याला तुम्ही इच्छाशक्ती म्हणता, ती नेहमी जागृत ठेवा आणि हे जर केलं तर मार्गात एखादा पर्वत जरी उभा केला तरी त्याला दूर ढकलू शकता. मग तुम्ही एखादा धार्मिक विधीचा संस्कार अथवा अंधश्रद्धा या कोणत्याही मर्यादा तुमच्या आड येऊ शकत नाही. मित्रांनो, ही कथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते. काही माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात, आपल्या कृतीतून जगण्याचे नियम बनवून यशस्वी होतात. त्यांची ही गोष्ट मला वाटते. यातील उड्डाणाचं तत्त्वज्ञान म्हणजे आपल्या आयुष्यातील बौद्धिक आणि आध्यात्मिक मुक्तीची संकल्पना आहे आणि यातून मी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकलो ते आता आपण पाहूया. नेहमी ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण ध्येय ठेवून जगणं म्हणजेच खरंच जीवन जगणं असतं. निंदेला घाबरू नका. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हा सामाजिक निंदेला, बहिष्कृत होण्याला न घाबरता आपला प्रवास एकाकी होऊन करू लागलेला होता. आणि एकटेपणा स्वीकारा, कारण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण आपल्या ध्येयावरती चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो आणि त्यात अधिकाधिक प्रावीण्य मिळवू शकतो. स्वतःवर प्रेम करा आणि विश्वास ठेवा. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपलं जे काही कौशल्य आहे ते इतरांना सुद्धा शिकवा, कारण जोपर्यंत आपण इतरांना शिकवत नाही तोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही आणि शिकवल्यामुळे आपल्यामध्ये लीडरशिप क्वालिटी सुद्धा येते. आपले कार्य सतत करत राहा. आपले कार्य सतत करणे म्हणजेच आपण आपलं जीवन सतत चांगल्या पद्धतीने जगत राहणं आणि त्याच्यामध्ये आपण वारंवार प्रगतिशील होत राहणं. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी मला या पुस्तकातून शिकायला मिळाल्या. मित्रांनो, हे पुस्तक अतिशय सुंदर,
साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि अतिशय कमी पानांचं आहे. त्यामुळे तुम्ही हे एका बैठकीत वाचून संपवू शकता. आणि जर हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या पुस्तकातून काय काय शिकायला भेटले. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी असेच छान छान पुस्तकांचे रिव्ह्यूज आणि बुक्स रिकमेंडेशन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तेव्हा आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.